मॉर्निंग अँड सुप्रभात सगळ्यांना. कसे आहेत? सकाळी सकाळी मला ब्लॉग घ्यायला जमलंच नाही कारण मी आली आहे बाहेर. थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलं असेल काय आहे आज स्पेशल. तर त्याचीच तयारी करण्यासाठी मी जिजा बाहेर आलो होतो. येताना फ्रेश असा पुदिना मी घेऊन आले होते आणि तो निवडायचं काम चालू आहे इकडे. आणि त्याच्यानंतर आम्ही पुदिना पुदिनाचा वास कसा येतो? छान छान. अजून लावलं ना बाळा? लावलं सांगायचं. थोडस पाणी पाणी टाकून घ्यायचं. ओके. आणि हे पुदिनाचं आहे ना, इथून असं हे करायचं, उमडायचं आणि हे असं खालीपर्यंत रुतवायचं. ओके. तुझा हात घालून तिकडे दे माझ्या. तसं नाही बाळा, हे बघ असं, हे बघ, हे बघ, हे असं. व्हेरी गुड. आणि हे काढिकलेलं आता नाही, आता पाणी होतंय. असं मस्त असं पण लावलेलं आहे पुदिना. हा तर तू पाणी होत तिकडे, इथून होत पाणी तू. आणि मध्ये मध्ये करून थोडं का होईना पाणी सांडून ठेवलं आमच्या जिजा मॅडमने. चला तर आपण बनवणार आहोत आज एक स्पेशल डिश. त्यासाठी आपण घेतलेली आहे 200 ग्रॅम चिंच. चिंच स्वच्छ अशी चिंच आपण थोडीशी पाण्यातनं धुवून काढूयात. धुवून म्हणजे पाण्यातनं जी काही घाण धूळ बसलेली असेल. थोडंसं नॉर्मल असं चोळायचं हाताने, जेणेकरून चिंच स्वच्छ व्हायला मदत होते. इथे मी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे. त्यात आपण चिंच भिजू घालून घेणार आहोत. पाणी छान असं उकळतंय तर त्याच्यामध्ये आपण चिंच भिजत घालूया. थोडीशी उकळी काढून घ्यायची जेणेकरून चिंच लवकर भिजेल. आज मला चिंच भिजत घालायला खूप लेट झालेला आहे. मला 1 तासाभरात पाणी करून घ्यायचे पाणीपुरीसाठी. त्यामुळे मी थोडीशी उकळी काढून घेणार आहे पाण्याला. पाणी उकळलेलं आहे. गॅस बंद करून घेऊया. मी याच्यावर झाकून ठेवून त्याला 1 तासाभरासाठी भिजत ठेवूया. निवडलेला पुदिना स्वच्छ असा पाण्याने धुवून झालेला आहे. आता आपण करूया त्याची पेस्ट. हिरवी मिरची, कोथिंबीर देखील स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि हे तिन्ही मिक्स करून वाटण करून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आपण. आता आपण बारीक करून घेऊयात हिरवी मिरची, कोथिंबीर, आणि पुदिना. छान अशी पेस्ट बारीक करून झालेला आहे. ज्या पातेल्यामध्ये आपण पाणीपुरीसाठी पाणी बनवणार आहोत त्याच्यामध्येच आपण आता ही सगळी बारीक केलेली पेस्ट काढून घेऊया. चिंच आणि गूळ मी एकत्र केलेले आहे आणि ते आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे जेणेकरून ते छान मिक्स होईल. आता आपण याच्यामध्ये ऍड करतोय चिंचेचा कोळ. आता आपण टाकतोय मीठ.
आणि मोठे 2 चमचे धने पावडर. हे छान असं मिक्स करून घेतोय आपण. मस्त असं मिश्रण रेडी झालंय. आता आपण ऍड करूया याच्यामध्ये थंड पाणी. मला व माझ्या घरच्यांना ह्या अशा पद्धतीने मी पाणी फ्रीज मध्ये थंड करायला ठेवलं होतं. ही पाणीपुरीची रेसिपी ते आपण ऍड करून घेऊया. म्हणजे गीता मावशीची आहे. ती दरवेळी माझ्याकडे म्हणजे पुण्याला कोणी मला भेटायला यायला लागलं की त्यांच्याकडे पाणीपुरीची पाणी खूप छान रेसिपी आहे आणि खूप सोपी रेसिपी आहे. सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये ऍड करतोय 1 वाटी साखर. छान असं हलवून घ्यायचंय साखर विरघळेपर्यंत. कलर खूप सुंदर आलाय आपल्या पाण्याला. मस्त असं तयार झालेलं आहे आपल्या पाणीपुरीचं पाणी. या सर्वजण पाणीपुरी खायला. सगळ्यात शेवटी आपण ऍड करणार आहोत मोठ्या अशा लिंबाचा रस. एकदा नक्की ट्राय करा ही पाणीपुरीची रेसिपी आणि कशी वाटते ते नक्की सांगा. झटपटीत अशी आणि चटपटीत अशी पाणीपुरी. कोणी बनवली? अरे तर ह्या आहेत सर्व माझ्या मैत्रिणी. आमचा मैत्री बचत गट ग्रुप आहे. तर त्यातल्या ह्या सर्व माझ्या मैत्रिणी आहेत लहान मोठ्या. काही काकू आहेत, काही मावशी आहेत, काही ताई आहेत. अशा या माझ्या मैत्रिणी माझा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आल्या. त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे. असंच सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येकाचे बड्डे सण वार सेलिब्रेट करत असतो आम्ही. तेवढंच सर्व गृहिणींना कामातून थोडीशी सुट्टी आणि मस्त एन्जॉय करायला